एकमेव साधू संतांच्या पावलाने झालेली आपली ही पवित्र भूमी आणि याच पवित्र भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला। याच पवित्र भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। जर कधी राजे जन्माला आले नसते तुम्ही आम्ही आज एकत्रित आलो नसतो। आम्हा स्त्री जातींना कुंकू लावण्याचा अधिकार मिळाला नसता। हे जे जागरण गोंधळ करतो हे सुद्धा करता आले नसते। केवळ त्या एकाच व्यक्तीचे उपकार। बघा माझ्या राजांना कुठलाही जातीभेद नव्हता। राजे जातीभेद करत नव्हते। हिंदू असो अथवा मुस्लिम, मराठवाड्यामध्ये राहतो ना हा माझा मावळा आहे असे राजे छाती ठोकपणे म्हणायचे। म्हणून ऐकूया छोटासा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा। पण त्याआधी ही जन्मभूमी संतांची, या संतांच्या भूमीला वंदन करून पोवाड्याला सुरुवात करते। पण शांत चित्तीने पोवाडा ऐका। जिजाबाईला आनंद झाला। जिजाबाईला कणकणावर मिठी मारली। हे जगदंबे कुलस्वामिनी माझ्या राजांना उदंड आयुष्य दे, माझ्या राजांना सुखाचं राहू दे आई। सगळ्यांना आनंद झाला। बघा मंडळी राजे परत आल्यानंतर काय करू लागले। स्वराज्याची पाहणी करण्याला पाहणी करण्याला राजा निघले फेर म्हणण्याला।
आमचा निरोप शुभाला कळवा. जर जेवण करीत असाल तर हात धुण्यासाठी राजघरावरती यावं म्हणावं. जा आमचा निरोप आमच्या राजाला कळवा. महादेव गर्द शिवाला आणि ताबडतोब त्या रायगडावरती आलेला आहे. राजे सिंहासनावरती बसलेले होते. प्रणाम केला साहेबांनी तुम्हाला ताबडतोब त्या राजगडावरती बोलवलंय. आऊ साहेब दुःखी आहे. आऊ साहेबांच्या डोळ्यामध्ये आंसू आलेले आहे. राजे घाई उठले. कुठल्या सेवकांनी आऊ साहेबांचा अपमान केला. कुठल्या स्त्रीने आऊ साहेबांचा मानभंग केला. राजे घाई उठले. गडबडीनं चिरटोप हातामध्ये घेतला आणि तो चिरटोप डोक्यामध्ये घालत असताना हातातला टोप निसटला, जमिनीवरती पडला. अपशकुन राजांना अपशकुन घडला. पण बघा कर्तबगार माणसं अपशकुन मानत नाही. राजाने काय केलं? त्या कृष्णा घोडीला टाच मारली. घोड्यावर स्वार सवारी कोणी अपमान केलेला नाही. शोभा कधी घ्याल कोंढाणा किल्ला. आमच्या प्राणाहून प्यारा असणारा कोंढाणा गड कधी घ्याल राजे? आऊ साहेबांच्या मनातली इच्छा राजांना समजली. राजे विचार करू लागले, एवढ्यामध्ये आम्हाला कोंढाण्यावरती स्वारी करायची नव्हती. एवढ्यामध्ये आम्हाला त्या मोगलांची कळ काढायची नव्हती. राजे गप्प पाहून आऊसाहेब म्हणत आहे, शुभा असं गप्प का? काहीतरी बोला शुभा, काहीतरी बोला. त्या कोंढाण्यावरती काय चाललंय माहिती आहे? उदय भानानं कमल कुमारीला पळून आणलेला आहे. जलाल खानामध्ये तिला उभं केलेलं आहे आणि नंगा नाच त्या कोंढाण्यावरती सुरू आहे. शुभा कधी रे थांबणार? या आपल्यावरचा अत्याचार कधी थांबणार? बघा मंडळी, बाबाजी आमच्या कार्यक्रमाला आले, खूप आनंद वाटला. जय बाबाजी. धन्यवाद. तुमचा आशीर्वाद आमच्या शिरावरती असाच असू द्या बाबा. म्हणून बघा राजाने सांगितलं की आऊ साहेब मस्तकाला गेली राग आला आणि आऊ साहेब येणाऱ्या अष्टमीच्या दिवशी आम्ही कोंढाण्यावरती स्वारी करणार. नवमीच्या दिवशी गड ताब्यामध्ये घेणार. आऊ साहेबांचं आणि शिवाजी राजांचं
दोघांचं बोलणं चालू असताना त्या ठिकाणी कोण आलं? उमर ठेवून मावळा आलेला, उमर ठेवून मावळा आलेला, प्रणाम केला राजाला. उमर ठेवून राजांना प्रणाम केला आणि त्या मावळ्याने सांगितलं, आम्ही उमर ठेवून आलो, तुम्हाला पत्र आणलंय राजे. पत्र महाराजांनी हातामध्ये घेतलं आणि त्या पत्रामध्ये मजकूर असा लिहिलेला होता, शिवकृपेने कुलस्वामीच्या आशीर्वादाने आमच्या घरी शुभ कार्य आरंभलेलं आहे. तुम्ही याल, वधूवरांना आशीर्वाद द्याल, तुमच्या पदस्पर्शाने आमचं गाव पवित्र कराल. तुमच्या भगव्या झेंड्याचा शिपाई तान्हाजी मालुसरे. मजकूर संपला. बघा मंडळी, महाराजांनी त्या मावळ्याला सांगितलं की आम्ही या लग्नाला येऊ शकत नाही. तो मावळा कोण? तान्हाजी मालुसरे. तानाजीला सांगितलं, ताना आम्ही मोठ्या लग्नाला निघालो. आऊ साहेबांना आम्ही वचन दिलंय, या लग्नाला आम्ही येऊ शकत नाही. आम्ही कोंढाण्यावरती स्वारी करायचं ठरवलंय. राजे म्हणत आहे. इतक्यात तानाजीने सांगितलं की महाराज, अहो तुम्ही कोंढाण्यावरती स्वारी करायला जाणार आणि ही वार्ता तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली नाही. नाही राजे नाही, अहो आम्ही त्या कोंढाण्यावरती स्वारी करायला जाऊ, आम्ही तो घोर ताब्यामध्ये घेऊ, तुम्ही फक्त आम्हाला आज्ञा द्याल महाराज. महाराजांनी सांगितलं, ताना अहो आपल्या घरी शुभ कार्य आहे, तुम्ही कसं कोंढाण्यावरती स्वारी करणार? नाही राजे, आधी लगीन कोंढाण्याचं, नंतर सगळे बोलले त्या बिघडत माहित नाही कोणाला, ते तरी शांत बसले. आता आधी लगीन नंतर शबास, आधी लगीन कोंढाण्याचं आणि नंतर रायबाचं असं म्हटल्यानंतर शिवाजी महाराजांना किती मोठा अभिमान वाटला असेल आपल्या मावळ्याबद्दल. अरे पोटच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून तानाजी कोंढाण्यावरती स्वारी करायला जाणार. आनंद वाटला. महाराजांनी कमरेचा शेला काढला, शेला त्या तानाजीला दिला आणि सांगितलं, ताना जा कोंढाण्यावरती स्वारी करा, अष्टमीच्या दिवशी स्वारी करा, नवमीच्या दिवशी गड ताब्यामध्ये घ्या. तानाजी वीर गडाला ही वार्ता त्यांच्या पत्नीला समजली. बाई धावत पळत आली आणि म्हणू लागली, आओ आओ मी काय म्हणते, बाई तुम्ही कोंढाण्यावरती स्वारी करायचं ठरवलंय म्हणे. हो आम्ही कोंढाण्यावरती स्वारी करायचं ठरवलंय, आम्ही निघालो. काय हो तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का नाही थोडीफार? बघा मंडळी, बाईची जात ही बाईची जात माणसाची सहजच अक्कल काढते. काय म्हणाली? अगो बाई आहो मला काय म्हणायचंय, आपल्या घरी शुभ कार्य आहे, पाहुणे मंडळी आलेली आहे, आपल्या रायवाला हळद लागली आणि तुम्ही खुशाल लढायला निघाले.
वैतागले ओ बाई वैतागले. नेहमीच तुमचं हे राजकारण, नेहमीच्या तुमच्या याला दया. आओ थोडस तरी खाजवायचं थांबा. काय म्हणाली? अगं मराठ्याचा धनी संघाला नसताना आम्ही वरबार म्हणून घेण्याची हौस आम्हाला नाही. कपडे आणा आमचे. पतीचा करारी आवाज ऐकला. बाईचा नाविलाज झाला. तानाजीच्या पत्नीने कपडे आणून दिले. तानाजीने पोशाख केला आणि रणांगणात जाणाऱ्या पतीला बाई ओवाळू लागली. बाईला वाटलं पतीची पंचारती करावी. निरंजनी पेटवली. पतीचा कुंकुम तिलक केलं आणि ओवाळत असताना काय झालं? ताटातली निरंजनी भिजली. कुंकाचा करंटा खाली पालथा पडला. हे काय झालं बाई? बघा ना ताटातली निरंजनी भिजली ना. तुम्ही लढायला जाऊ नका, तुम्ही लढायला जाऊ नका ना, तुम्ही लढायला जाऊ नका. अक्षर कोण घडला बाई? अगं खुलत नाहीस. ताटातली निरंजनी भिजली म्हणजे आम्ही मेलो? नाही भिजली मग आम्ही जिवंत. बघा मंडळी, तानाजीचं किती मोठं प्रेम या हिंदवी स्वराज्यावरती. तुमच्या आमच्यासाठी, या हिंदवी स्वराज्यासाठी तानाजीनं काय केलं? आपल्या पत्नीला सांगितलं अपशकुन मानतेस ना, तर चला आताच तुमच्या कपाळाचं कुंकू पुसून टाकू. आपल्याच हातानं पत्नीच्या कपाळाचं कुंकू पुसून टाकलं आणि सांगितलं आलो परत तर लावा पुन्हा कुंकू. येतो आम्ही. तानाजी सूर्याजी बंधू शेलार मामा अनेक मावळे संघटित करून तानाजी कोंढाण्यावरती स्वारी करायला निघाले. बघा मंडळी, जाता जाता मध्य रस्त्यामध्ये अपशकुन घडला. आकाशामध्ये टिपी ओरडायला लागली, घुगड घुगू लागली. बसा ना, थांबा ना, नाही थोडा वेळ थांबा. बसा बसा, इकडे वरती 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 या ना बाबा. आकाशामध्ये टिपी ओरडायला लागली, घुबड घुगू लागली. पिंगळा भविष्य सांगू लागला, मागं फिर, मागं फिर, सभा तुझा मृत्यू होणार आहे दाना. मागं फिर, मागं फिर. मरणाची भीती भ्यायला कोंढाण्यावरती जाणार कसं? चौ बाजूला तटबंदी आहे, चौ बाजूला
रस्ता नव्हता. कोंढाण्याची माहिती काढण्यासाठी तानाजीनं काय केलं, आपल्या पथकातून बाजूला झाले. 2-3 मावळे बरोबरीला घेतले. सूर्याजी बंधू शेलार मामा 2-3 मावळे बरोबरीला घेऊन तानाजीने काय केलं, गोंधळाचा वेश धरिला, गोंधळाचा वेश धरिला, कवड्याच्या माळा कंठाला, अंगामध्ये अंगरखा घातला, गळ्यामध्ये कवड्याच्या माळा घातल्या. शेलार मामाच्या गळ्यामध्ये संपल अडकवला. मंडळी गोंधळाचा वेश धरिला, किल्ल्याची माहिती घेण्याला तालुक्यात कोळी वाड्याला, कोळी वाड्याला राजे, कोळी वाड्याला राजे, कोळी वाड्याला राजे. राम राम पुढचं पाहुणं आपले आम्ही आहोत तुळजापूरचं गोंधळी. तुळजापूरचं गोंधळी. वय वय मग एवढ्या रात्रीला इथं कुठं अहो आलो होतो कोकणात जागरण गोंधळ घालण्यासाठी. रात्र झाली म्हणून आलोय सा तुमच्या या कोळीवाड्यात मुक्कामाला. गोंधळ घालताय असा मग घाला की आमच्या वाड्यात गोंधळ. अहो दिली संधी तर घालूच की गोंधळ. अहो तर घालाच गोंधळ. खंडूजी नायकाला आनंद झाला. जगदंबे जगदंबे आम्ही त्या अंबाबाईला नवस बोललो होतो, गोंधळ घालू म्हटलो होतो, पण वेळेवर आम्हाला गोंधळीच भेटला नाही. आता आलायचा गोंधळी तर घालूया गोंधळ. बघा पूर्ण कोळीवाडा खंडूजी नायकाच्या वाड्यामध्ये जमा झाला. पारंपरिक पद्धतीनं चौक भरला गेला, बेल भंडार उधळण्यात आला. आई आणि गोंधळी गोंधळी आणि आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आणि आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आणि आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आणि आंब्याचे गोंधळी. हातात घाला येऊ तुमच्या गोंधळाला, येऊ गोंधळाला, येऊ तुमच्या गोंधळाला, येऊ हातात घाला येऊ तुमच्या गोंधळाला, येऊ गोंधळाला, येऊ तुमच्या गोंधळाला, येऊ. बकरा मारा पूजा रुक्माईच्या वरा, रुक्माईच्या वरा, पूजा रुक्माईच्या वरा. बकरा मारा पूजा रुक्माईच्या वरा, रुक्माईच्या वरा, पूजा रुक्माईच्या वरा. विठूच रावळ तिथे तुकड्याचा गोंधळ, आणि तुकड्याचा गोंधळ, तिथे तुकड्याचा गोंधळ. विठूचे रावळ तिथे तुकड्याचा गोंधळ, तुकड्याचा गोंधळ, तिथे तुकड्याचा गोंधळ. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याची गोंधळी, आले गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याची गोंधळी. आणि बाईच्या तू गणराया गोंधळाया, बाईच्या तू गणराया गोंधळाया, जेजुरीच्या खंडेराया गोंधळाया, जेजुरीच्या खंडेराया गोंधळाया, तुळजापूरच्या अंबाबाई गोंधळाया, आणि माहुरगडच्या देवी रेणुका गोंधळाया, कोल्हापूरच्या महालक्ष्मी गोंधळाया, वणीच्या तू सप्तशृंगी गोंधळाया. देवांनो या हो तुम्ही देवतांनो या हो, देवांनो या हो तुम्ही देवतांनो. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याची गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याची गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याची गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याची गोंधळी. बघा मंडळी गोंधळ रंगल्या गेला आणि कोळी लोक शांत चित्तेने गोंधळ ऐकण्यामध्ये मग्न झाले. या शांत बसणाऱ्या कोळ्यांना तान्हाजीला वाटलं यांना जरा चिमटा घेऊन बघावं. तान्हाजी काय म्हणत आहे, कशी झोप लागली मरेदाला, कशी झोप लागली मरेदाला, लागली मरेदाला.
गाणीवरती. अरे आई बहिणीची आबरू तुम्ही राखू शकत नाही, आई बहिणीची इज्जत तुम्ही सांभाळू शकत नाही. कोळी लोक घाबरले. हा कुठला प्रकार म्हणायचा? गोंधळी म्हणाव तर आगड बमची आगड बम दिसत्या, नाही म्हणावा तर पोशाख यांचा गोंधळाचा. गोळ्याने विचारलं, अरे वा वा, "ओय, कोण आहेस तू? आमची ओळख तुम्ही केली नाही, नाही बुवा, कसली? सांगायला पाहिजे आम्ही होय, कोण सांगा आहोत." की सांगा. तान्हाजी म्हणते देहाला, तान्हाजी म्हणते देहाला, म्हणते देहाला, सूर्यादी बंधू संगतीला, चला मामा माझ्या जोडीला. किल्ल्याची माहिती घेण्याला म्हणून आलं कोळी वाड्याला, कोळी वाड्याला तिराडी, कोळी वाड्याला तिराडी, कोळी वाड्याला तिराडी. आम्ही तान्हाजी मालुसरे, सूर्याजी बंधू, शेलार मामा, अनेक मावळे संघटित करून आम्ही या किल्ल्याची माहिती काढण्यासाठी तुमच्यापर्यंत आलोय. अरे किल्ल्याची माहिती मला देणार काय? आई बहिणीची आबरू तुम्ही राखशाल काय? या मातृभूमीचं रक्षण करशाल काय? आतापर्यंत काय झोपेल होते काय? झोपेल होतो बाबा. गोळ्याने सांगितलं, अरे बाबा, खरंच आम्ही झोपलेलो होतो. आम्हाला जागी करणारं कोणी नव्हतं, आम्हाला उठवणारा कोणी नव्हता. आता तुम्ही आलात, आम्हाला हिंमत आली, आम्ही तुम्हाला मदत करू, या मातृभूमीचं रक्षण करू, या आपल्यावरचा अत्याचार रोखू. सहाय्य करून घेतलं गोळ्याला, सहाय्य करून घेतलं गोळ्याला, घेतलं गोळ्याला तानाजीच्या पराक्रमाला. पुढे चौकाला, पुढे चौकाला निघाली, पुढे चौकाला निघाली, पुढे चौकाला निघाली. कोळी लोकांना सहाय्य करून घेतलं. शाहिराने साथ तरविला, शाहिराने साथ तरविला, साथ तरविला, पूर्ण तळू शाहिरी साधला, पूर्ण तळू शाहिरी साधला, मुक्कामी संभाजीनगराला. शाहीर मेरा गाती बोलायला, गाती बोलायला निघाली, गाती बोलायला निघाली, गाती बोलायला निघाली. बघा मंडळी, कोळी लोकांना सहाय्य केलं. तानाजी कोंढाण्याच्या पायथ्याजवळ आले. पेटाऱ्यामध्ये असणारी यशवंती बाहेर काढली. हळदी कुंकवाने यशवंतीची पूजा केली आणि यशवंतीला सांगितलं, यशवंती, अनेक वेळा संकट काळी आम्हाला मदत केली, म्हणून आम्ही तुमचं नाव यशवंती असं ठेवलं. यशवंती कोण म्हणाल? कोण? घोरपड, मुख्य जनावर. अरे त्या मुख्य जनावराला किती अक्कल. कोण बडबड लावली? शांत बसा. अफजल खानचे भाऊ इथे. त्या यशवंतीनं हिंदू धर्मासाठी आपल्याला मदत केली आणि आज तोच हिंदू धर्म आज तिला काय करतोय?
खातो. खातोय. अरे किती दुर्दैवाची गोष्ट आहे. हिंदू धर्माला बैल पुराणा बैल, अरे डुकर पुराणा. कोंबडे आणि बकरे तर वेगळेच राहिले. आमच्या इकडे इलेक्शनला कुत्रेच खाऊ घालते. अरे हिंदू धर्म भस्कटात चाललाय. असो, मला तिकडं वळायचं नाही. मी कुठपर्यंत आलो आले होते यशवंती. तानाजीनं यशवंतीची पूजा केली आणि यशवंतीला सांगितलं, यशवंती मध्यरात्रीपर्यंत आम्ही गडावरती पोहोचलो पाहिजे, अशा रीतीने गड चढ. यशवंतीनं आपल्या नख्या टोचत 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 गड चढला. वरती जाणाऱ्या यशवंतीला काय दिसलं, काय पाहिलं? भला मोठा जबडा फाडून बसलेला काळ. तो काळ यशवंतीनं पाहिला. यशवंतीला कळून गेलं, हा जबडा फाडून बसलेला काळ माझ्या मालकाला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. यशवंती परत मागे आली. परत येणाऱ्या यशवंतीला तानाजी म्हणत आहे, यशवंती परत काय? माग फिर, माग फिर. अगो काळाने मला खाण्याआधी तुझी खांडोळी खांडोळी करणार आहे. माग फिर. मालकाचा करारी आवाज ऐकून यशवंतीचा नाविलाज झाला. यशवंतीनं गड चढला. मंडळी, दोराला हसाडा दिला आणि त्या दोराला धरून धरून मावळे गड चढायला लागले. 300 मावळे गडावरती पोहोचले. दोराला लटकलेले 60 मावळे. बघा, दुर्दैवाची गोष्ट घडली. नशिबाच्या पुढे कोणाला जाता येतो? अरे जे जे लिहिले संचिता हे ना तुके ब्रह्मधिका. कपिला दोर घासला गेला. घासून 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 दोर फुटल्या गेला. लटकलेले 60 मावळे तरी मध्ये कोसळून खल्लास झाले. 60 मावळ्याच्या चिंदड्या चिंदड्या झाल्या. तरी सुद्धा तानाजी म्हणत आहे, सूर्याजी मामा, दोर तुटला म्हणून थांबू नका. कल्याण दरवाजाकडनं या. कोळी लोक तुम्हाला मदत करतील. आम्ही गडावरती हल्ला चढवत आहोत. बघा, त्या कोंढाण्यावरती अनेक जाती धर्माची माणसं होती. काही हिंदू धर्माची माणसं होती, काही मुस्लिम धर्माची माणसं होती, तर काही राजपूत धर्माची माणसं होती. कचकून खाल्लं होतं आणि दचकून झोपली होती. काही जण झोपी गेलेली आहे, काही जण दारू पिलेली आहे आणि काही जण आपल्या आपल्या धर्मानुसार त्या भगवंताचं नाव घेत आहे. काही जण काय म्हणतात, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदी रसूलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदी रसूलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदी रसूलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदी रसूलुल्लाह. त्या भगवंताचं नाव घेत आहे आपल्या आपल्या धर्मानुसार, आपल्या आपल्या पद्धतीनं. आणि इकडे काय झालं, हा उदयभान, दारूच्या नशेमध्ये असणारा उदयभान कमल कुमारीला छळत आहे. ए कमल कुमारी, आजा आजा मेरी बेगम, मेरी बाहों में आ जाओ. अरे तू तो मेरी आसमान की तारे, तू मेरी बुलबुल, ओ मेरी जाने मन. कोणा पासलीकडे ये को क्या करने करे? मेरे को क्या, मला काय माहिती. वो आज ना सुनील भाई ने पी ली कोणती टाकली हो? और मेरे को चढ़ गई. सुनील भाऊ कोणती बाजरी? ऐ कमल कुमारी, अरे तुझे बचाने के लिए यहाँ कोई भी नहीं आएगा. अरे कोई भी नहीं तुझे बचाएगा. ऐ कमल कुमारी, और बुड्ढी, चश्मे वाली बुड्ढी, बोलना का जाती उठून म्हातारी. मेरे को बताओ, द्रौपदी को बचाने के लिए कौन आया था? सलमान खान. क्यों बीच में बातें कर रहे? यो बोल रहा है यो. ओ मेरी माँ,
सैराट देखती। द्रौपदी को बचाने के लिए कौन आया था? ओ मेरी माँ ने बताया, कृष्णा सच्ची बोल। द्रौपदी को बचाने के लिए कृष्णा आया था। कृष्णा, अरे यहाँ कोई भी नहीं कृष्णा आएगा, कोई कृष्णा नहीं तुझे बचाएगा। चल आजा मेरी बेगम, मेरी बाहों में आ जाओ। तेवढाच माईक चांगला आहे। इतक्यामध्ये तानाजीच्या ठिकाणी येऊन पोहोचला आणि तानाजी म्हणत आहे, अरे हितड्या, अरे त्या कमलकुमारीला काय छळतोस? खरा मर्द असतील तर चल ये रणांगणात. तानाजीचा पराक्रम तानाजीचा हात उदय भानाला तोडून टाकला मंडळी. हाताचे दोन तुकडे झाले. तुटलेला हात जमिनीवर गळून पडला. हात तुटला तरी सुद्धा एका हातानं लढाई सुरू झाली. काय म्हणावं, घरी पोटच्या मुलाचं लग्न आहे, पाहुणे मंडळी घरी आलेली आहे, त्यांच्यासारखं नाही आपण करू शकणार. तरी सुद्धा तानाजी लढतच आहे. ढाल तुटली तरी लढत आहे, हात तुटला तरी लढत आहे. अरे उदयभानची ताकद अशी होती, इतिहासामध्ये नोंद आहे. तानाजीची वय आहे 35 वर्ष आणि उदयभानची वय आहे 25 वर्ष. तरणा बाण, ताकदवान, भरदार छातीचा उच्चा पुरा तो उदयभान. एवढी ताकद त्या उदयभानामध्ये होती, तरी सुद्धा तानाजी लढत आहे. एका हातानं काय झालं, उदयभानची शमशेर छातीमध्ये घुसल्या गेली. शमशेर छातीमध्ये घुसल्या गेली. घुसत घुसत आर पार बेंबीपर्यंत घुसत गेली. तानाजीचे डोळे लागल्या गेले. तानाजी धाड दिशी जमिनीवरती पडले. तानाजी पडल्यानंतर मावळे सायरा वैरा पळू लागले. अरे आता पळा, आता पळा, आता आपलं काय खरं नाही. तानाजी गेले. मावळे पळू लागले. पळणाऱ्या मावळ्यांना 80 वर्षाचं म्हातारं
म्हातारं धावत आलं शेलार मामा आणि मामा म्हणत आहे अय पोरांनो, अरे पळता वैर, तुमचा बाप पडला म्हणून पळून जाता वैर. अरे पळून कुठपर्यंत पळणार, जरा खाली डोकावून पहा, खोल दरी आहे, दरीमध्ये उड्या मारून मरावं लागेल, त्यापेक्षा या माती करता मरा, मरून अमर व्हा. मामांचं बोलणं ऐकून मावळे पुन्हा लढायला लागले आणि इकडे हात उदयभान तानाजीच्या अंगावरती थुकला. ए मरगट्ट्या, हमसे टक्कर लेने चला था क्या? तू लात मारली उदयभान मागे वळाला. इतक्यामध्ये 80 वर्षाचं म्हातारं धावतच आलं. अरे माझ्या पोराला लात मारून चला सुटाऱ्या, वटवा घरीच्या औलादी. अरे खरा मरता असतील तर या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यावर चाल कर. मामाने मारलं उठायला, मामाने मारलं उठायला, दात खाऊन गेला वाराला, दात खाऊन गेला वाराला. उमशीला उदय भानाला, उदय भानाला दिरादी, उदय भानाला दिरादी, उदय भानाला दिरादी. छातीवरती गुडघा दिला, छातीवरती गुडघा दिला, उचलून टाकले उदय भानाला. दाताला फोडला दिला, फोडला दिला दिरादी, फोडला दिला दिरादी, फोडला दिला दिरादी. एका क्षणात उदय भान उभाच फाडला. दातानं नडलं भोयला, दातानं 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं कसं फोडलं असं मंडळी. चहा पेत नव्हता, कुठलं वेशन नव्हतं. शेलार मामाला 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला आणि आता 11-12 वर्षाच्या पोरालाच लागते चुनान तंबाखू. 15 वर्षाचा पोरग पिताय देशी बियर, अजून काय मला नाव काय माहित नाही. अरे इतका आपला हिंदू धर्म भस्करत चाललाय. असो, मला तिकडे वळायचं नाही. हे आई बापाचे संस्कार, आई बापाने जसं वळण आपल्या मुलांना लावलं तसं वळण लागू शकतं. असो, उदयभान ठार झाला. उदयभानचे काही सैन्य मारल्या गेले, काही सैन्य शिवाजी महाराजांना शरण आले. अरे शरण येणाऱ्यांना राजे मरण देत नव्हते. गड जिंकला मंडळी, ही वार्ता शिवाजी महाराजांना सांगायची. पण सांगणार कसं हो, त्यावेळेस नव्हते मोबाईल, नव्हते लाईट, नव्हती. त्या ठिकाणी गवताची गंजी पेटवण्यात आली. महाराजांना इशारा देण्यात आला, राजांना इशारा कळाला. माझ्या मावळ्याने गड जिंकला, माझ्या मावळ्याने गड जिंकला. आनंद झाला राजांना. राजे घोड्यावरती स्वार झाले. कृष्णा घोडीला टाच मारली, घोड्यावरती स्वार झाले आणि राजांचा घोडा निघाला मंडळी कोंढाण्याच्या दिशेने. आणि इकडे ह्या कोंढाण्यावरती काय चाललंय? रक्ताच्या थारुळ्यामध्ये तानाजीचं प्रेत पडलेलं आहे. चौ बाजूने मावळे गोळा झाले. तानाजीचे बंधू सूर्याजी, कुठल्या भावाला दम निघेल? अहो भावाचं नातं ते रक्ताचं नातं. सूर्याजी बंधू पळतच आले, आपल्या भावाच्या प्रेताला मिठी मारली.
सांगू कसं उत्तर देऊ आबा मी कसं उत्तर देऊ आबा रायबाचं लग्न आहे आबा घरी पाहुणे मंडळी आलेली आहे आबा आबा काय सांगू जाऊन वयला कसं सांगू जाऊन वयला काय सांगू जाऊन वयला कसं सांगू जाऊन वयला काय सांगू जाऊन रायबाला कसं सांगू जाऊन रायबाला इतक्यामध्ये महाराजांचा घोडा त्या ठिकाणी आला राजाने पाहिलं ताना ताना हे काय झालं ताना तुम्ही आम्हाला सोडून गेले ताना मावळ्यानं गेला गेला रे माझा सिंह गेला गड आला कोण सिंह गेला गड आला पण सिंह गेला आजपासून या कोंढाण्याचं नाव बदललं आजपासून हा सिंह गड म्हणून ओळखला जाईल मावळ्याने त्याचं अनुकरण केलं तानाजीचं प्रेत पालखीमध्ये टाकलं आणि ती पालखी त्या उमरठ्या गावी निघाली बघा मंडळी त्या उमरच्या गावामध्ये त्या तानाजीच्या घरी त्या रात्री काय झालं होतं बाईला स्वप्न पडलं स्वप्न कसं पडलं पतीनं किल्ला जिंकला वाजत गाजत थाटामाटामध्ये पतीची मिरवणूक निघत आहे बाईला असं स्वप्न पडलं काय असतं भगवंताच्या मनात काय झालं त्या माऊलीला एवढा काय आनंद झाला की माझ्या पतीनं गड जिंकला बाई माझ्या पतीनं गड जिंकला अखेर शेवटी माझ्या पतीच्या हाताला यश आलं बाई यश घेऊनच आता माझे पती घराकडे येत आहे त्या माऊलीला काय माहिती तिला जेवढा आनंद झाला होता तिच्या जीवनामध्ये पुढे दुःख येणार तिचे पती या दुनियामध्ये आता राहिले नाही हे त्या बाईला माहिती नव्हतं अहो जगामध्ये कोण आहे कोणाचं बाईची जात सगळं काही दुःख सहन करील पण हा जन्माचा जोडा जर कधी अधुऱ्या माने तुटून गेला हे दुःख बाईच्या जातीला सहन होत नाही बाईनं पहाटे सडा टाकला रांगोळी काढली पंचारतीचं ताट सजवलं आणि ती माऊली वाट पाहते आपल्या पतीची
येतील बाई, माझे पती आता येतील, मी त्यांना ओवाळणार. इतक्यामध्ये वाजत गाजत तानाजीची पालखी आली. तानाजी आले 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 बाई आले, माझे पती आले. पालखी आली बाई, पालखी आली. बाई पळत पळत त्या पालखी जवळ गेली. आनंदाच्या भरामध्ये पालखीचा पडदा बाजूला केला. पाहतील तर काय, आपल्या पतीचा प्रेम. माझ्या रायबाचं लग्न आहे ना बाई, तुम्ही उठा ना नाथ. कुणाच्या भरोश्यावर मला सोडून गेली बाई. कसे लावू मी कपाळाला कुंकू, कसे लावू. जाता जाता तुमच्या हातानं माझ्या कपाळात कुंकू तुम्ही पुसून गेले बाई. आता मी काय करू नाथ. माझ्या कुंकावाचा धनी मला गेला या सोडून. माझ्या कुंकावाचा धनी मला गेला या सोडून. एकाएकी आली हवा, एकाएकी आली हवा. आज विझला मुळेचा दिवा, आज विझला मुळेचा दिवा, आज विझला मुळेचा दिवा. माझ्या कुंकावाचा धनी मला गेला या सोडून. माझ्या कुंकावाचा धनी मला गेला या सोडून. एकाएकी आली हवा, एकाएकी आली हवा. आज विझला मुळेचा दिवा, आज विझला मुळेचा दिवा, आज विझला मुळेचा दिवा. अहो सुख दुःखाचे जोडीदार आपण होतो ना. तुमच्या पावलावर पाऊल ठेवून मी चालायची बाई. आता कुणाच्या भरोश्यावर राहू, मी कशी राहू ना. कशी काळाने झडप घातली बाई, कशी काळाने झडप घातली. दुःखामध्ये संसाराची ओढ गाई, ओढणारी कशी साधली उडी. पुऱ्या काळाने कशी साधली उडी, पुऱ्या काळाने कशी साधली उडी. हे म्हणून बघा, असे होते राजे, असे होते राजांचे मावळे. राजांच्या उपस्थितीमध्ये तानाजीवरती अंत्यसंस्कार करण्यात आले. राजांच्या उपस्थितीमध्ये रायबाचं लग्न लावण्यात आलं. शाहीराणी साज तरवेला, शाहीराणी साज तरवेला, साज तरवेला, कुठं जणू शाहिरी साजाला, मुक्कामी संभाजीनगराला. या पवाड्यासाठी तुम्ही सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. पवाडा शांततेने ऐकला, याबद्दल मी तुमची सगळ्यांची आभारी आहे. विशेष आभारी, विशेष सहकार्य गुरुदत्त साऊंड सर्व्हिस, गुरुदत्त साऊंड सर्व्हिस. सुंदर अशी साऊंड सर्व्हिस आहे. सुंदर सर्व्हिस दिल्याबद्दल आपले शंकर भाऊ शेळके ऑपरेटर यांची मी आभारी आहे. धन्यवाद शंकर भाऊ. 10 लोकांचा मेळावा केला, 10 लोक
चंद्राच्या दर्शनाला झाले तयार झाले तयार बावळे झाले तयार हर हर महादेव म्हणते गर्जना झाल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी बसा बसा कार्यक्रम आटवलेला नाही अजून कार्यक्रम भरपूर बाकी आहे अजून बसून घ्या का तलावाचे अजून अशा आपले पंढरीनाथ भाऊ सिन्नरकर वाघे मंडळ बर पंढरीनाथ भाऊ आमच्या कार्यक्रमाला आला भेट दिली धन्यवाद त्या पंढरीनाथ भाऊनी सुद्धा 100 रुपये बक्षीस दिले धन्यवाद बसा का लावायची अजून बसा कार्यक्रम आटपलेला नाही मारुती भाऊ परसराम शेळके पुढे लपले का पुढे अंधारात बसले आता